मुंबई लोकलचा खोळंबा झालाय। ठाणे कळवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलचा खोळंबा झालेला आहे। कळव्यातून सुटलेली लोकल ही थांबलेली आहे। एका पाठोपाठ अनेक लोकल या कळवा इथे थांबलेले आहेत। कळवा रेल्वे स्थानकातून 11 वाजून 25 मिनिटांनी सुटणारी सीएसएमटी रेल्वे गेल्या 30 मिनिटांपासून कळवा आणि ठाणे या रेल्वे स्थानकांदरम्यान उभी आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडून। शुभम, नेमकं काय घडलेलं आहे? ट्रेन्स एकामागे एक थांबलेल्या आहेत। किती वेळापासून हा गोंधळ झालेला आहे आणि सध्या त्यामागचं काय कारण दिलं जात आहे? निश्चित आपण पाहिलं तर सकाळची वेळ आहे आणि या दरम्यान पाहिलं तर 11 वाजून 25 मिनिटांनी कळवा येथून सुटणारी सीएसएमटीकडे जाणारी ही ट्रेन आहे आणि याच ट्रेन जेव्हा ही रेल्वे स्थानकावरती आली होती तेव्हा थोड्याफार प्रमाणामध्ये ह्या ट्रेनमध्ये जी आहे ती गर्दी दिसून येत होती। परंतु ज्या दरम्यान ही ट्रेन जी आहे ती पुढे जेव्हा ठाणे रेल्वे स्थानकाकडे दरम्यान सरकत होती त्याच दरम्यान जे आहे ते रेल्वे रूळ व ट्रॅकच्या दरम्यान संपर्कामध्ये एक व्यक्ती आल्याने जो व्यक्ती जो आहे तो जागीच त्याचा मृत्यू झालेला आहे आणि याच नंतर जो आहे ह्या रेल्वेचा खोळंबा झालेला आहे। मागील 30 मिनिटांपासून ही जी सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन आहे ती कळवा व ठाणे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान उभी आहे आणि त्याचबरोबर पाहिलं तर पाठीमागे अनेक रेल्वेच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि चाकरमान्यांना देखील जे आहे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये अडचणींना फटका जो आहे तो कुठेतरी बसताना दिसून येतोय। आता नेमकी रेल्वे ही केव्हा पूर्वपदावरती येईल हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। ठाणे कळवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलचा खोळंबा झालेला आहे। साधारण अर्ध्या तासापासून हा लोकलचा खोळंबा झाल्याची माहिती सध्या मिळते।